आज आपण आतून चविष्ट आणि बाहेरून कुरकुरीत असा पापलेट फ्राय बनवणार आहे। आपण जेव्हा अमुक व्यक्तीच्या घरी जातो तिथे आपण चवदार असे मासे खातो, पण तसेच मासे आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ती चव काही भेटत नाही। मग अशी चव आणण्यासाठी आपल्याला मासे विशिष्ट पद्धतीने बनवावे लागतात आणि आज तीच खास पद्धत दाखवण्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मग चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी लाईक सुद्धा करा। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। चविष्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे मासे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत पापलेट फिश। हे पापलेट मासे मी मार्केटमधूनच स्वच्छ करून आणि कट करून आणलेले आहेत। याला मधून चिरा पण पाडून घेतलेल्या आहेत। ह्या अशा चिरा पाडून घेतल्या की याच्यामध्ये आतपर्यंत मीठ मसाला जातो आणि मासे खायला स्वादिष्ट लागतात। म्हणून पापलेट फिश घेतले की नेहमी असे कट मारून घ्यायचे किंवा घरी आणल्यावर तुम्ही सुरीने पण कट मारू शकता। आता आपल्याला याला स्वादिष्ट चवदार असं बनवण्यासाठी याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा अर्धा लिंबू या माशांवरती पिळून चांगलं याला दोन्ही बाजूनी लिंबाचा रस चोळून घेणार आहे। माशांना दोन्ही बाजूनी लिंबाचा रस चांगला चोळून लावायचा आहे, म्हणजे लिंबाचा रस आतपर्यंत जाईल आणि चांगला मुरेल। आता घालायचं आहे अर्धा चमचा मीठ। हे सर्व जिन्नस आपल्याला या माशांना चांगले चोळून लावायचे आहेत। माशांना जिथे जिथे चिरा पाडलेल्या आहेत त्या चिरांमध्ये देखील आपल्याला मीठ, हळद आणि लिंबाचा रस भरायचा आहे आणि चांगला चोळून लावायचा आहे। जेवढा आतमध्ये जिन्नस मुरले जातील तेवढा फिश खायला टेस्टी लागतो। बाजारातून नुसते मासे आणले आणि फ्राय केले म्हणजेच ते चविष्ट आणि कुरकुरीत होतात असे नाही, तर ते बनवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने ते बनवावे लागतात, तेव्हाच ते एकदम चवदार आणि खायला कुरकुरीत असे होतात। हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळून झाल्यावर हे मासे आपल्याला 15 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत, म्हणजे सगळे पदार्थ या माशांमध्ये चांगले मुरतील आणि मासे चवदार लागतील। आता आपण एक डिश घेऊन त्या डिशमध्ये अर्धा चमचा हळद घेऊया। 2 चमचे भरून मी इथे घरातलं वापरण्यातलं तिखट घेतलेलं आहे। मी इथे मालवणी मसाला वापरलेला आहे। या मालवणी मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले पण असतात, त्याच्यामुळे माशांची टेस्ट एकदम उभारून येते, मासे एकदम चविष्ट लागतात। आता याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा भरून धना पावडर। धना पावडर घातल्यामुळे पण मासे खायला एकदम मस्त लागतात। आता हे सगळे मसाले आपण एकत्रित करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ देखील घालायचं आहे। मीठ घातलेल्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे। आता घालायचे याच्यामध्ये 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट घातल्यामुळेच माशांची चव आणखीन छान लागणार आहे। हा असा सिक्रेट मसाला बनवून माशांना लावल्यावर मासे एकदम चविष्ट असे होतात। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जसे आपल्याला मासे मिळतात त्याच्यापेक्षा टेस्टी असे मासे बनतात। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर मासे तुम्ही बनवलात तर ते हॉटेलपेक्षा भारीच होतील। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून या मसाल्याची आपल्याला सरसरीत अशी पेस्ट बनवायची आहे। चला तर मग माशांना चव आणणारा मसाला रेडी आहे। आता हा मसाला आपल्याला मॅरिनेट करून ठेवलेल्या माशांना चोळून असा लावायचा आहे। आता मी इथे मासे घेतलेले आहेत। आता या माशांना मी हा सगळा मसाला दोन्ही बाजूनी सारखाच लावून घेणार आहे, जेणेकरून मासे खायला एकदम टेस्टी असे लागतील। मासे स्वादिष्ट व्हावे यासाठी हा एक सिक्रेट मसाला आहे, तो तुम्ही जर लावलात तर मासे नक्कीच स्वादिष्ट आणि चवदार असे तयार होतील। चला तर मग सगळ्या पापलेटला आपण हा मसाला दोन्ही साईडला लावून घेतलाय। आता आपण हे मासे असेच 5 मिनिट ठेवूया मुरवायला। मासे आतून चविष्ट कसे होतील हे आपण पाहिलं, पण बाहेरून क्रिस्पी व्हावे यासाठी आपल्याला काय करायचं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। यासाठी आपल्याला एका डिशमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे,
2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं की याच्यामध्ये 1 चमचा रवा घ्यायचा आहे. आता या पिठामध्ये घालायची आहे अर्धा चमचा भरून मालवणी मसाला. इथे आपण चिमूटभर मीठ पण टाकू शकतो. आता हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. मसाल्याचं कोटिंग फिकट लागू नये म्हणून यामध्ये आपण थोडा मसाला आणि थोडं चिमूटभर मीठ घातलेलं आहे, जेणेकरून माशाची चव बॅलन्स होईल. आता आपण इथे मसाला लावून घेतलेले फिश घेऊया. यामधला एक फिश मी घेत आहे. हा मासा आपण या पिठामध्ये आपण बुडवून दोन्ही बाजूने कोट करून घ्यायचा आहे. मासा आपल्याला या पिठामध्ये ठेवायचा आहे आणि याच्या दोन्ही बाजूने आपल्याला हे पीठ चांगलं लावून घ्यायचं आहे. म्हणजे मासे आपण जेव्हा तेलात तळू तेव्हा त्याचं आवरण एकदम कुरकुरीत असं तयार होईल. सगळे मासे आपण पिठामध्ये बुडवून त्याला चांगलं कोटिंग करून घेतलं आहे. आता आपण हे मासे फ्राय करूया. फ्राय करताना आपण एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे चांगलं तेल घेणार आहे. इथे मी कमी तेलाचा वापर करून फिश फ्राय करणार आहे. जास्तीचं तेल वापरून आपण जर फिश फ्राय केले तर त्यामधलं तेल उरतं आणि मग तेल कुठे वापरायचं हा मोठा प्रश्न असतो. मासे फ्राय केलेलं तेल आपण जास्त दिवस ठेवू पण शकत नाही, म्हणून मी इथे कमी तेलाचा वापर करूनच फिश फ्राय करणार आहे. पॅनमधलं तेल एकदा का कडकडीत तापलं की याच्यामध्ये आपल्याला फिश सोडायचे आहेत. फिश पॅनमध्ये टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्यावरती कुठल्याही प्रकारे तेल उडलं जाणार नाही. आता आपल्याला हे मासे या तेलामध्ये 2 मिनिट असेच ठेवायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. मासे तळण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. मासे तळायला 3 ते 4 मिनिट पुरेसे आहेत. 2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला मासे पलटी करून घ्यायचे आहेत. मासे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि मग मासे आपल्याला तळायचे आहेत. हाय फ्लेमवर जर मासे तळलात तर ते करपण्याची पण शक्यता असते. पण मासे बाहेरून तर तळल्यासारखे वाटतात पण आतून कच्चेच असतात आणि जास्त वेळ राहिले तर ते करपून जातात. म्हणून आपल्याला मासे तळताना मध्यम आचच ठेवायची आहे. आता आपण पलटी केल्यानंतर अजून 2 मिनिट दुसऱ्या साईडने मासे तळून घेऊया. आता पुन्हा एक वेळा मासे अलटी पलटी करून दोन्ही बाजूने 2-2 मिनिट शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे मासे तळून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळे फिश तळून घ्यायचे आहेत. हे मासे जेवढे आतून चविष्ट झाले आहेत तेवढेच बाहेरून कुरकुरीत देखील झाले आहेत. त्याचं आवरण देखील खायला एकदम चवदार लागणार आहे. पण हे मासे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवले तरच ते एकदम चविष्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे होतील, ते पण एकदम हॉटेलपेक्षा भारी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.